सर, एखादा चित्रपट म्हणजे कागदावरच्या स्क्रिप्टपासून तर डायरेक्ट चित्रपट रिलीज होतो किंवा अनुदानापर्यंत. मग ह्याच्यामध्ये कार्यकारी निर्मात्याची नक्की भूमिका काय आहे, की त्यांनी कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे? चांगलं आहे. खरं कार्यकारी निर्माता हा त्या क्षेत्राची सर्वांगीण माहिती असलेला असावा लागतो. म्हणजे त्याला असायलाच पाहिजे असं बरोबर. असं माझं मत आहे. हं, हं, तर तुमच्या लिखाणापासून आता लिखाणात सुद्धा काही वेळेला काय होतं, काही मुद्दे असे येतात. हं. बजेट मला माहिती असतं. आता बरोबर. मला आठवतं की एक स्क्रिप्ट वाचायला आलं होतं. एका निर्मात्यांनी दिलं होतं, मला ही फिल्म करायची आहे. हं, हं, तर तुम्ही वाचा आणि मला सांगा. मी स्क्रिप्ट वाचलं. हं, त्या स्क्रिप्टमध्ये पहिला सीन होता की प्रेमी युगुल हिरो हिरोईन हे धरणाच्या खाली गप्पा मारत बसलेले आहेत. बरं. असं तर बाकी रंगवलेलं होतं याचं सगळं. आणि त्याचा दुसरा सीन होता की धरण फुटतं. अच्छा. मग मी प्रोड्युसरला धरण फुटण्याची किंमत किती जाते ते सांगितलं. हां, हां, हां. म्हणून प्रोड्युसरने सांगितलं की तो सीन कट करा. बरोबर आहे. हां. म्हणजे हे जे प्रॅक्टिकल आहे ना, हं, हं, हं. की लेखक लिहितात ते त्यांचं काम आहे तसं लिहिणं. त्यांना ते फुलवणं त्यांचं काम आहे. बरं. पण ते प्रॅक्टिकलमध्ये हं. कितपत शक्य आहे. हो. कार्यकारी निर्मात्याला ते भान ठेवावं लागतं. काही वेळेला सीन्स तुमचे विमानतळावर घडणारे जे असतात हां, हां. ते आपण एसटी स्टँडवर आणून ठेवू शकतो. बरोबर आहे. तुमच्या बजेटनुसार तुम्हाला चालवावं लागतं. ते भान कार्यकारी निर्मात्याला असावं लागतं आणि त्यामुळं त्याने त्या वेळेला ते इनपुट्स हं, हं. ते डायरेक्टरला द्यावे लागतात, ते लेखकालाही द्यावे लागतात.